दीपा कदम, मी तुमच्याकडे येतो. नवीन पिढीला बदललेलं बिहार आवडते, तुम्हाला काय वाटतं? नवीन पिढीला बिहार बदललेलं आवडत असतं तर ते स्थलांतर रोखलं गेलं असतं. पण बिहारमध्ये शिक्षणाच्या सुविधा फार नाही आहेत. तर त्याच्यामुळेच राहुल गांधींनी नालंदा विद्यापीठाचा उल्लेख केला होता. नालंदाचं वैभव आपल्याला परत मिळवता येईल अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले गेले. पण प्रश्न असा आहे की त्यानंतरही म्हणजे या मधल्या 15-20 वर्षाच्या काळातही बिहारमधलं स्थलांतर रोखलं गेलेलं नाही आहे. स्थलांतर काही वाईट असतं असं नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की खेड्यातून शहराकडे चला, तर स्थलांतर हे कायम चांगल्या प्रगतिशील राज्यांकडे होतच असतं. म्हणजे जसं आपल्याकडे ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होतं हे प्रगतीसाठी होतं. जर प्रगतीसाठी स्थलांतर होत असेल तर मग बिहारमधून स्थलांतर का रोखलं जात नाही अजून, जर बिहारमध्ये प्रगती होतीये? म्हणजे मला यांनाच प्रश्न विचारायचा आहे की जर असं असेल, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली, तर 10,000 रुपये निवडणुकीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये का टाकण्याची वेळ आली? 2 लाख रुपये अधिक चांगले उद्योग केले तर देण्याची वेळ म्हणजे आश्वासन का दिलं गेलं? मी खंडकर यांच्याकडे येणारच आहे, पण दीपा कदम, आता तुम्ही जो उल्लेख केला ना, तर हे जे स्थलांतरित मजूर आहेत, तुम्हाला काय वाटतं, हे मोठ्या संख्येनं वोटिंगसाठी आले, वोटिंग पण वाढलं, ह्यांचा कल कुठल्या पक्षाकडे? स्थलांतरितांचा कल आत्ताच्या याच्यावरून तर दिसतोय आपल्याला की तो एनडीए कडेच आहे. पण एनडीए कडे स्थलांतरितांचा कल असण्यापेक्षा महिला वर्गाचं वोटिंग जास्त असावं हे आपल्याला थोड्या काळानंतर अधिक कळेल. कारण 70% वोटिंग 70% वोटिंग महिलांचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जसं महिलांचा कल हा बीजेपीकडे होता, महायुतीकडे होता, तसाच कल थोडासा आपल्याला आत्ताच्या ह्याच्यामध्येही दिसतोय. म्हणजे या विजयामागे जीविका ज्या 10,000 रुपयाच्या लाभार्थी आहेत बिहारमधल्या, त्या जीविकांचा हात खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि याच्यामध्ये विकासाचे मुद्दे मात्र मागे पडलेले आहेत, जे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये कुठेही. मला वाटतं दीपा कदम यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत त्यांना म्हणजे प्रत्युत्तर देणं भागच आहे तुम्हाला. नाही, आम्ही अतिशय सकारात्मक घेतो की बिहारमधलं ज्याला तुम्ही स्थलांतर किंवा पलायन म्हणता, मी आत्ता मगाशी तुम्हाला त्यातला एक मुद्दा सांगितला. आम्ही महिलांना उभं करतोय. आम्ही त्यांना देत असताना 10,000 रुपये दिले आणि त्यानंतर त्यांना 2 लाख रुपये स्वतःचे उद्योग उभं करण्यासाठी यासाठी म्हणतोय की जो वर्ग मोठ्या प्रमाणावरती बिहारमधनं बाहेर गेलाय, तर असं आहे की कोणाला आनंद नसतो बाहेर जाण्यासाठी, परंतु प्रत्येकाला आपल्या भविष्याची, आपल्या कुटुंबाची काळजी असते. आम्ही महिलांना त्यांच्या पायावर उभं करतोय. आम्ही मुंबईतही केलं की महाराष्ट्रातही केलं, देशभरात केलं. आम्ही ज्यांनी खंडकरजी महाराष्ट्रात उभं केलं तुम्ही, पण त्यानंतर अर्थव्यवस्थेची काय अवस्था झाली, आर्थिक ताण किती सरकारला सोसावा लागतो, हा मुद्दा सुद्धा विचारात घ्यावा लागणार आहे. नाही, मी माझं वाक्य तुम्ही थांबवलं. मी फेरीवाल्यांचं उदाहरण देणार होतो. आम्ही सुरुवातीला 10,000 रुपये दिले, 10,000 त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. आम्ही त्यांना 20,000 दिले, तेही त्यांनी प्रामाणिक केले. आता ते 50,000 घेत आहेत. बघा, असं आहे, आम्हाला लोकांना उभं करायचंय, त्यांना कर्जाच्या विळख्यातनं बाहेर काढायचंय आणि आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. ज्यांना टीका करायची असेल त्यांना त्यातलं काही वाटत असेल, स्वाभाविक आहे, पण आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुमचा दृष्टिकोन आपण काँग्रेसच्या पुढे ठेवूया. काँग्रेसचे हनुमंत पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत. पवारजी, भाजप म्हणते की आम्ही महिलांना स्वयंरोजगार देऊन त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे आणि साहजिकच या निवडणुकीमध्ये त्याचा मोठा फायदा इंडियाला होणार आहे. तुमचं काय मत? ते बघा, 20 वर्ष नितीश कुमारांचा आणि भारतीय जनता पक्ष सोबत सरकारमध्ये आहेत. तिथे 20 वर्ष झालेले. 20 वर्षामध्ये बिहारमध्ये 2005 पासून 2024 पर्यंत हा 80% क्राईम रेट वाढलेला आहे. देशाचा क्राईम रेट 24% वाढला, बिहारचा क्राईम रेट 80% वाढलेला आहे. जंगलराज संपवायचं असं म्हणून नितीश कुमार आले होते. आज जंगलराज 80% वाढलेलं बघायची वेळ आहे. एक. दुसरं, 7,43,00,000 मतामध्ये जवळपास 3 कोटी लोक हे बिहारच्या बाहेर रोजगारासाठी जात आहेत. 20 वर्षाच्या सरकारला याचं उत्तर द्यावं वाटत नाही. 2005 ला निघालेले सरकारी दवाखाने, 2005च्या अगोदर निघालेल्या विद्यापीठामध्येच आजही लोक शिकतायत, आजही आरोग्य सेवा घेत आहेत. 2005 नंतर एकही मेडिकल कॉलेज 20 वर्षामध्ये नितीश कुमार यांनी काढलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे, 26 वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटी ही बिहारमधली सगळ्यात मोठी तरुणांची डोकेदुखी होती. त्यामुळे जंगलराज असेल, नोकरी नसेल, पलायन करावं लागत असेल, या सगळ्यापासून लपण्यासाठी 10,000 रुपये निवडणुकीच्या अगोदर आमच्या महिलांना देऊन
मत विकत घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न भाजपाने केलेला आहे. त्या महिलेला सुरक्षा नाही, त्या महिलेला महागाईपासून रक्षा नाही, त्या महिलेच्या मुलाला रोजगारासाठी पुण्या मुंबईमध्ये यावं लागतं, दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागतं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नितीश कुमारांना इथली जनता विकलेली आहे. मतदानाची आकडेवारी, मतमोजणीची आकडेवारी याच्यामध्ये आता थोड्या वेळामध्ये आणखी चित्र स्पष्ट होईल. पण बिहारमध्ये नितीश कुमारांनी स्वास्थ्य, शिक्षा, रोजगार यावर काहीही बोललेले नाहीत. निवडणुकीच्या प्रचारात बोललेले नाहीत. पंतप्रधान मोदी साहेब गेले होते, डोक्याला कट्टा लावला म्हणून सांगतायत. अरे 20 वर्ष तुमचे सहकारी पक्ष सत्तेत आहेत, तुम्ही सत्तेत आहात, अजूनही जंगलराज तुम्ही संपवत नसाल आणि निवडणुकांमध्ये जाऊन कट्टा राजवर तुम्ही भाषण करता असाल तर नक्की तुम्ही नितीश कुमारांना पराभूत करा म्हणत होते का महागठबंधनला पराभूत करा म्हणत होते? तुम्हाला 4 निवडणुका नितीश कुमारांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून चालला, पण आता अमित शहा साहेबांनी सांगितलं आम्ही अजून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही म्हणून. म्हणजे काय की नितीश कुमार असतील, भारतीय जनता पक्ष असेल, ह्या लोकांमध्ये परस्पर समन्वय नव्हता म्हणून 25 जागांमध्ये आपापसात लढतायत. ज्यांचा स्वतःमध्ये समन्वय नाही ती लोक बिहारला न्याय देण्याची भाषा करत होती, रोजगार देण्याची भाषा करत अगदी होती. अगदी अगदी ही बरोबर. भाषा तुमचा पवारजी नाही नाही थांब. विचारायचं आहे, तुम्ही दरवेळेला आमच्यावर टीका करता. आम्ही 10,000 म्हणालो, तुम्ही 30,000 म्हणालात. आम्ही लाडक्या बहिणीला 1,500 म्हणालो, टीका यांनी सुरुवात केली आणि हे तर महाराष्ट्रात 3,000वर पोहोचले होते. आमचं चुकलं तर तुम्ही आमच्या 4 पावलं पुढे का आहात आणि परत आमच्यावर टीका करताय? लोक आमच्यावर विश्वास तरी ठेवतात, तुमच्याकडे बघायला सुद्धा तयार नाहीत. पवार हे का मान्य करत नाही तुम्ही? गणेशजी तुम्ही अगदी रास्त मुद्दा उपस्थित केला. तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामध्ये आम्ही सरकार आल्यानंतर पैसे देऊ म्हणालो आणि आता सरकार येऊन इतकी वर्ष झालं तरी आम्ही पैसे देतो. 20 वर्षात तुम्हाला कुणी अडवलं होतं? मतदानाच्या अगोदर 10 दिवस तुम्हाला 10,000 द्यायची वेळ का आली? तुम्ही सातत्यानं 20 वर्ष काय केलं महिलांसाठी? याच्यावर तुम्हाला उत्तर देणं दिलं नाही जबाबदारी वाटत हनुमंतराव. नाही.